पोलादपूर तालुका हे निसर्गरम्य ठिकाण आहे आणि इथली बहुतांश गावं ही डोंगर माथ्यावर आणि सावित्री, ढवळी, कामठी नदीच्या तीरावरती वसली आहेत। पोलादपूर तालुक्याचं हिरवगार सौंदर्य पाहण्यासाठी पावसाळ्यामध्ये मोठ्या संख्येनं निसर्गप्रेमी ह्या तालुक्यामध्ये दाखल होत असतात। पोलादपूर तालुक्यातील अनेक गावच्या जलवाहिन्या ह्या नदीच्या तीरावरती आहेत। अलीकडच्या काही दिवसांमध्ये MIDC परिसरातील काळसर केमिकल वेस्ट पांढऱ्या रंगाच्या बॅग्समध्ये भरून बिंदासपणे पोलादपूर वाई सुरूर मार्गाशेजारी टाकण्याचे कारनामे सुरू आहेत। यामुळे नळ, बोरवेल, नद्या, नाले ह्यामध्ये रासायनिक पाण्याचा प्रभाव जाणवतोय आणि लाल आणि काळ्या रंगाचं पाणी आल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत। कापडे नाक्यावरील श्याम एंटरप्राइजेस दुकानाच्या मागच्या बाजूला अज्ञात इसमानं केमिकल वेस्ट टाकलं, त्यामुळे कापडे ग्रामपंचायत हद्दीमधल्या काही वाड्यांमध्ये बोरवेलचं पाणी लालसर आलं अशी घटना सुद्धा घडली आहे। ह्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवलेत आणि संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी आता जोर धरते आहे। दरम्यान वाकण ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील खांबेश्वर वाडीमधील बोरवेल सुद्धा लाल आणि काळ्या रंगाचं पाणी येत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। दरम्यान वाकण ग्रुप ग्रामपंचायतीनं या लालसर काळ्या पाण्याचा शोध लावून त्याचं कारण शोधण्याची गरज असल्याचंही स्थानिकांकडून बोललं जात आहे। पण ह्या पाण्यामध्ये सुद्धा केमिकल वेस्टचा अंश असल्यास हे पाणी पिण्यासाठी धोकादायक ठरू शकतं। प्रस्तुत प्रतिनिधीनं सरपंच जंगम यांची भेट घेतली तेव्हा पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। यावरती कोणती कारवाई होते ह्याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। या सगळ्या घटना ताज्या असतानाच आंबेनळी घाटातील कुंभलवणे फाट्याच्या जवळ रस्त्यालगत शेकडो बॅग केमिकल वेस्ट रात्रीच्या वेळी टाकण्याचा कारनामा केलाय आणि पोलादपूर तालुक्यातील डोंगर भाग, रस्त्याजवळची गावं, महाड MIDC साठी डम्पिंग ग्राउंड होत आहे का हा सवाल आता जनतेकडनं विचारला जातोय। प्रशासनाकडनं मात्र ह्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे असाही आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामस्थांच्या मते ह्यामागे कोणीतरी संगनमतानं हे घाणेरडं रसायन या ठिकाणी टाकतंय आणि या रासायनिक वेस्टमुळे परिसरातील माती पूर्णतः खराब झाली आहे। त्याचा गंभीर परिणाम येत्या काळात लोकांच्या आरोग्यावरती आणि निसर्गावरती सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे केमिकल वेस्ट माफियांवरती संबंधित प्रशासनानं कठोर कारवाई करणं गरजेचं आहे असं बोललं जात आहे। पोलादपूर आणि सातारा या जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेनळी घाटामध्ये आज आपण इथे उभे आहोत आणि मागील काही दिवसांपासून MIDCतील कंपन्यांचं हजार्डस वेस्ट हे मानवी वस्तीच्या जवळपास टाकण्याचे प्रकार हे वाढू लागलेले आहेत। नुकत्याच मागच्याच आठवड्यामध्ये जर आपण पाहिलं तर कापडे ग्रुप ग्रामपंचायती हद्दीमध्ये हजार्डस वेस्ट टाकल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये दूषित पाणी आल्याच्या घटना घडल्यात आणि त्यामुळे त्या बाधित गावांना टँकरद्वारे पाण्याची सुविधा देखील करण्यात आली। परंतु हा उपाय नसून हे हजार्डस वेस्ट या मानवी वस्त्यांपर्यंत कसं पोहोचलं हा मात्र संशोधनाचा विषय आहे। दरम्यान स्थानिक नागरिक याच सर्व हजार्डस वेस्ट आणि या हजार्डस वेस्ट टाकण्यासाठी ज्या गाड्या येतात त्यांच्यावर आणि हजार्डस टाकण्याची परवानगी जी देतात या संबंधित यंत्रणांवर कारवाई करण्याची मागणी हे स्थानिक ग्रामस्थ हे जोरदारपणे करत आहेत। दरम्यान जर आपण पाहिलं तर कापड्यामध्ये खांबेश्वरवाडी असेल, त्याच्या आजूबाजूच्या वाड्या असतील, त्याचं पाण्याचं सॅम्पल देखील पंचायत समिती विभागातर्फे घेण्यात आलेलं आहे आणि हे वॉटर सॅम्पल टेस्टिंगसाठी देखील पाठवण्यात आलेलं आहे। परंतु ह्या सर्व घटना ताज्या असतानाच आज आपण कुंभलवणे फाट्याच्या इथे उभे आहोत आणि कुंभलवणे फाट्याच्या कडेलाच आपण पाहतोय या रस्त्याच्या कडेलाच या अशा प्रकारचं हजार्डस वेस्ट टाकण्यात आलेला आहे आणि या वेस्ट जवळपास 2 ते 3 टँकर भरून आणून इथं सोडण्यात आलेला आहे। दरम्यान हा हजार्डस वेस्ट हा मानवी वस्तीपर्यंत पोहोचला आणि हे जे पाण्याचे प्रवाह आहेत हे सर्व प्रवाह जाऊन सावित्री नदीला मिळतात आणि यातून या सावित्री नदीच्या आजूबाजूला असलेल्या गावांना जलपुरवठा होतो, नळ पुरवठा होतो, पाण्याचा पुरवठा होतो। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे पाणी हे हजार्डस वेस्ट मानवी वस्तीसाठी धोकादायक ठरू शकतं, नव्हे तर यामुळे जीवितहानी देखील घडू शकते। दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या संबंधित यंत्रणांवर काटेकोरपणे लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि या संबंधित यंत्रणेवर कारवाई करणं देखील तितकंच गरजेचं